सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. आपली मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपण जिथे कुठे बसलेलो आहोत त्या बैठकीमध्ये स्थिरता. चेहरा शांत. हळूहळू जाणीव आपल्या श्वासाकडे घेऊन जाऊया. श्वासाची गती वाढलेली आहे की संथ आहे हे तपासूया. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. पुढील 1 तास हा स्वतःसाठी आहे, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आहे. करणार आहोत आपण एक ओमचा उच्चार. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार करूया. आंतरिक सजगता. दोन्ही हात जोडून प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपलं मस्तक थोडस पुढे झुकलं जाईल. आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्ट देवता, कुलस्वामी त्यांचं स्मरण करूया. त्यांच्या आशीर्वादाने आपण जो हा वर्ग जॉईन केलेला आहे 1 महिन्यासाठी, त्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेऊया. सावकाश मान सरळ करूया. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगट डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. 2 दिवस आपला डेमो वर्ग झाला. त्याच्यामध्ये आपण एकमेकांची ओळख करून घेतली नाही. आता मात्र आपल्याला ही ओळख करून घ्यायची. एक मिनिट. मी सगळ्यांना अनम्यूट करते. फक्त थोडक्यामध्ये तुमची ओळख आणि जर तुम्हाला कुठल्या व्याधी असतील किंवा काही ट्रीटमेंट चालू असेल तर ते कृपया सांगा. अगदीच जर कोणाला अ, सगळ्यांसमोर सांगता येत नसेल तर माझा नंबर किंवा आहेच ग्रुपमध्ये, तर तुम्ही मला पर्सनली मेसेज टाकू शकता. मी अनम्यूट केलंय सगळ्यांना. फक्त पटापट जास्त वेळ न घालवता स्वतःची ओळख, कुठून आहात ते आणि काय उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉईन केलाय त्याबद्दल सांगा. मी अनम्यूट केलंय.
पटकन बोलायला हरकत नाहीये. नवीन साधकांपासून सुरुवात करूया. हो, बोलू शकतो. हरिओम. नमस् नमस्कार. माझं नाव ऋषिकेश कुमार पत्की. मी पुण्याचा राहणार आहे. अ, वय वर्ष 38. कामाच्या स्ट्रेसमुळे आणि लाईफस्टाईल ह्याच्यामुळे मला डायबिटीज डिटेक्ट झालेला आहे. तर त्यापासून मी थोडी मदत आपली मागतोय. शुअर शुअर. आणि ते एक कारण आहे वर्ग जॉईन करण्याचं आणि मनःशांतीसाठी. शुअर. ऑल द बेस्ट. आणि नक्कीच आमचा प्रयत्न असेलच की आणि अर्ली एज आहे मला असं वाटतं, म्हणजे अनुवंशिक आहे की स्ट्रेसमुळे. नाही, स्ट्रेसमुळेच मला झालं. थोडे कामाचा व्याप खूप जास्त आहे आणि मॅनेजमेंट नाही करतायत. त्यामुळं थोडे रात्री सुद्धा झोपेत हे प्रॉब्लेम्स आहेत काही. येस. काही हरकत नाही. डायबिटीज डिटेक्ट झालाय, इट्स ओके, पण आपण तो कंट्रोलमध्ये ठेवूया. आणि त्याच्यापासून जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहण्याचा ऑफकोर्स प्रयत्न करायचा आहे. फक्त एवढंच सांगणं असेल की फक्त एका महिन्यापुरता ही साधना न ठेवता तुम्ही ती रोज करा. आणि मगच तुम्हाला त्याचे जे इफेक्ट आहेत आणि त्याचे जे काही शारीरिक आणि मानसिक लाभ आहेत हे तुम्हाला नक्की मिळतील. पण त्यासाठी नियमितता पाहिजे. एक महिना करून नाही चालणार. कंटिन्युटी ठेवा. हा. हरिओम. धन्यवाद. शुभेच्छा आहेत तुम्हाला. नेक्स्ट, तुम्ही तुमचा माईक बंद करू शकता. हा. नेक्स्ट. अनम्यूट केलंय नवीन साधकांनी, पटापट बोला फक्त. हा, अपूर्वाताई तुमचा व्हिडिओ, हा, माईकचा बोलू शकतो. नमस्कार, मी अपूर्वा कुलकर्णी. मी पालघरवरून जॉईन केलं आहे. ऍक्च्युली मी वर्क फ्रॉम होम करते, सो माझं एक्सरसाइज वगैरेला मला वेळ मिळत नाही. सो त्या उद्देशाने माझं काहीतरी एक्सरसाइज आणि शारीरिक काहीतरी इम्प्रूव्हमेंट करायची आहे मला. कारण बसून बसून पण पाठ आणि हे दुखते. त्याच्यासाठी मी हा जॉईन केला आहे. हे, हरिओम. तुम्ही डेमो वर्गाला होतात का, म्हणजे? नाही नाही नाही. नव्हतात. ओके. ऋषिकेश सर, तुम्ही होतात का? फक्त मला अंगठ्याने सांगा जर तुमचा माईक ओपन झाला होत नसेल तर. होतात का? ओके. नेक्स्ट आहेत. इथे डॉक्टर सर पण दिसत आहेत. फक्त माईक चालू करून बोला. जर माईक ओपन होत नसेल तर मला हँड राईज करा. नमस्कार सर्वांना. हरिओम. मी डॉक्टर जीवन जोशी, नांदेड जिल्ह्यातून आहे. मालेगाव येथे मागील 30 वर्षापासून मेडिकल प्रॅक्टिस करतोय. ओके. अ, आणि धावपळीमुळं स्ट्रेसमुळं आहे, मला पण शुगर वगैरे डिटेक्ट झालेली आहे आणि रेस्क्यू अँजिओप्लास्टी झालेली आहे माझी. अच्छा. अ, ओके. हा, वय वर्ष 56 चालू आहे मला सध्या. हम्म. आणि योगाच्या माध्यमातून सुदृढ राहण्याचा प्रयत्न करता यावा आणि तो चांगल्या प्रकारे करता यावा यासाठी आपल्याकडे जॉईन झालो आहे. आणि अच्छा. निश्चितच मला म्हणजे छान वाटतंय. मी मागच्या 2 दिवसापासून बघतोय आणि करतोय सगळं व्यवस्थित. ओके. हरिओम. स्वागत आहे तुमचं. तुम्ही डॉक्टर आहात त्यामुळे तुम्हाला तर नक्कीच माहिती असतील तुमच्या लिमिटेशन्स. फक्त पुढे झुकणारी जी काही आपली आसनं आहेत, एन्जिओप्लास्टी झाली असल्यामुळे ती तुम्हाला करणं शक्यतो तरी टाळायचं आहे. आणि कुठेही गडबड न करता, काही न करता आसनं करण्याचा प्रयत्न करा. ओके मॅडम, ओके, धन्यवाद. हरिओम. हा. इथे मला योजना ताईंचा दिसतोय. मी तुम्हाला अनम्यूट केलंय, बोलू शकता. तुमचं फक्त माईक चालू करा, योजना ताई. हा. अनम्यूट केलंय मी तुम्हाला. येस. अं, माझं नाव योजना शिंदे. मी गव्हर्नमेंट मध्ये क्लास 1 ऑफिसर आहे. मला बाकी दिवसभर कामं खूप असतात. योगाच्या पूर्वी मी क्लासेस केलेले आहेत, पण नंतर जमत नाहीत म्हणून मी सकाळचा क्लास तुमचा जॉईन केलेला आहे. ओके. हरिओम. बाकी कुठली व्याधी किंवा बाकी असं नाही, कुठलाच नाही. आपलं मेडिकल किंवा गोळी वगैरे काही नाहीये? नाही, कुठलेच नाही. हरिओम. हो, स्वागत हरिओम. आहे आपलं आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.
दुसरं, जे नवीन साधक आहेत त्यांनी कृपया त्यांचं माईक ऑन करून पटकन स्वतःची ओळख. येस, अश्विनी ताई, तुमचं ऑन झालेलं आहे माईक. हा. बोल. मी अश्विनी शेडगे हडपसरवरनं बोलतेय. मला स्पॉन्डिलिसिस, सायटिका आणि टाचदुखी आहे. ओके. एज 50 आहे. दाताची दुखणं आहे. नाही, स्पॉन्डिलिसिस, सायटिका ओके. आणि दुसरं कुठलं म्हणालात तुम्ही? आणि टाचदुखी आणि असं शोल्डर फ्रोझन होतं, असं फ्रोझन होतं. तिथे पेन होतं मला. ओके, हा. ठीक आहे. स्पॉन्डिलिसिस आहे त्यामुळे बेल्ट वगैरे आहे का कमरेला? नाही, अजून नाहीये. सुरुवात आहे, म्हणजे अशी मानेतली नस दबली गेलेली आहे. मान दुखी आहे खूप. हा. बरं, तुम्हाला सुद्धा जी फॉरवर्ड बेंडची आपण आसनं करतो म्हणजे पुढे झुकणारी, ती तुम्हाला टाळायची आहे. सुरुवातीला हो. आणि वर्गाच्या शेवटी आपण एक नमन मुद्रा घेतो, ती पण तुम्हाला टाळायची आहे. कारण की ओके. तुम्हाला मानेच्या मध्ये थोडासा हम्म. प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्ही जास्त चालेल. करून जी बॅकवर्ड बेंडिंगची आसनं आहेत त्याच्यावरती थोडासा हम्म. फोकस द्या. हा, चालेल. हरिओम. ओके, हरिओम. नेक्स्ट, मी अनम्यूट केलंय, पटापट बोलू शकता. आता इथे जुने साधक दिसत आहेत, त्यांचे माईक ऑन आहेत. सुप्रिया ताई आहेत, शिंदे मॅडम आहेत, तर तुम्ही थोडक्यामध्ये बोलू शकता. सुप्रिया ताई, तुमचा ऑन आहे. नमस्कार, मी सुप्रिया गणेश साठे नवी मुंबई इथून बोलते. आणि मला आजार काही नाहीये, पण फिट राहण्यासाठी मी योगा जॉईन केलाय. येस, हरिओम. सुप्रिया ताई ह्या जुने साधक आहेत. अजून शिंदे मॅडम, तुमचा पण आहे दिसतोय मला माईक, तुम्ही तिथूनही बोलू शकता, हरकत नाही. मी शिवलीना शिंदे, नमस्कार. हरिओम. आणि मी सुद्धा फिटनेससाठी जॉईन केले आणि याच्यापूर्वी मी केलं होतं तेव्हा मला खूप चांगला अनुभव आला होता. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा जॉईन केले. हरिओम, हरिओम. स्वागत आहे तुमचं. अजून पण इथे आपले जुने साधक आहेत, तर त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता जे कोणी नवीन साधक आहेत आणि त्यांनी ओळख किंवा त्यांच्या काय व्याधी आहेत हे सांगितलेलं नाहीये, त्यांनी कृपया इथे चॅट बॉक्समध्ये टाका. मी जास्त वेळ घेत नाहीये, जर कुठल्याही व्याधी असतील तर. ठीक आहे, तर आता आपण वर्गाला सुरुवात करूया. माझी ओळख तर झालेली आहे आपल्या डेमो वर्गामध्ये. जे जॉईन नव्हते तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी ओळख करून देते. तर हरिओम, मी योगिता सकपाळ, दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आम्ही गेले 3 वर्ष हे योग साधनेचा प्रसार आणि प्रचार म्हणून ही बॅच चालू केलेली आहे, जी पहिली सकाळी 6ची होती, आता ती 5:50ची आहे. तर माझा योग साधनेचा प्रवास, ओके, हायपरथायरॉइड, ठीक आहे प्रेरणाताई, हरिओम, स्वागत आहे तुमचं. तर योग साधनेचा प्रवास माझा हा 2016 पासून सुरू झाला. त्यावेळेला मी योगा टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा केला आणि त्यासोबतच पुढे एम.ए. इन योगशास्त्र ही पदवी घेतली कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर येथनं. आणि असाच आवड निर्माण होत गेली आणि मग पुढे आता नुकतंच YCP लेवल 6 म्हणजे जी योग थेरपिस्टची लेवल आहे, ही सुद्धा नव्याने म्हणजे मला शिकता आली. आणि असा हा माझा प्रवास सुरू आहे. योग शिकत आहोत, योग शिकवत सुद्धा आहोत. तर आपल्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे या आपल्या 1 महिन्याच्या वर्गामध्ये. आणि मी जसं मगाशी सांगितलं या सरांना, की हा फक्त 1 महिन्यापुरता मर्यादित न ठेवता तो कंटिन्यू ठेवा, सातत्य ठेवा, तरच तुम्हाला त्याचे लाभ मिळणार आहेत आणि तुमच्या संपूर्ण पर्सनॅलिटीमध्ये तुम्हालाच तो एक वेगळा अनुभव जाणवायला लागेल. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. तर आपल्या वर्गाची एक साधारण रूपरेषा मी तुम्हाला सांगते. तर आपण वर्गामध्ये आपला हा बेसिक टू ऍडव्हान्स असा वर्ग आहे. तर ऍडव्हान्स आसनं शिकवताना थोडेसे लिमिटेशन्स येतात, कारण की प्रत्येकाची कशी शारीरिक क्षमता आहे हे बघूनच मग पुढे ऍडव्हान्स एखादं आसन शिकवलं जातं. जास्त जो आपला फोकस आहे हा आपले सूक्ष्म व्यायाम म्हणजे आपल्या शरीरातले जे सांधे आहेत ते मोकळं करणं आणि
ते एकदा मोकळे झाले, त्यांची हालचाल जर व्यवस्थित झाली, की पुढे आसनं करणं आपल्याला सोपं जातं. जसं आता बऱ्याचशा जणांना काही व्याधी आहेत, तर त्यांच्यासाठी हे जे लुझनिंग एक्सरसाइज आहेत, ज्यांना आपण सूक्ष्म व्यायाम म्हणतो, ते जास्त इफेक्टिव्ह ठरतात कम्पेअर टू आपण आसनं करतो त्याच्यापेक्षा. तर त्यांनी नक्कीच या लुझनिंग एक्सरसाइज वरती जास्त भर द्यावा. पुढे मग आपण एखादं पहिल्या आठवड्यामध्ये लुझनिंग एक्सरसाइज काही बेसिक आसनं शिकवली जातात. प्राणायाम जो आहे हा आपला दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होतो. पहिल्या वीकमध्ये आपण प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून समान श्वसन, दीर्घ श्वसन, विभागीय श्वसन याची प्रॅक्टिस करतो. बऱ्याचशा जणांना आपण श्वास कसा घेतो आणि कसा सोडतो ही आयडियली बरेचसं माहिती नसतं. आपलं सगळं रॅन्डमली सगळ्या गोष्टी चालू असतात. तर पहिलं याच्यावरती कंट्रोल येणं महत्वाचं आहे, की श्वास घेताना आपलं पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना ते आतमध्ये गेलं पाहिजे. हे आपलं आयडियली श्वसन आहे. हे बऱ्याचशा जणांना माहीत नसतं. तर सुरुवातीला प्राणायामाच्या आधी आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती फोकस करतो आणि मग प्राणायामाला सुरुवात करतो. आणि मग जी आपण बेसिक आसनं शिकलोय, ती मग पुढच्या आठवड्यापासून थोडीशी ॲडव्हान्स म्हणजे त्याच्या ज्या पुढच्या कृती आहेत त्या थोड्याशा आपण शिकायला सुरुवात करतो. सूर्यनमस्कार जे आहेत हे आपण तिसऱ्या आठवड्यापासून घेतो. कारण की सूर्यनमस्कार पुन्हा एकदा एक शारीरिक बळकटीसाठी असतात. मग ही शारीरिक बळकट कधी येईल? जेव्हा तुम्ही लुझनिंग एक्सरसाइज कराल, काही बेसिक आसनं करायला सुरुवात कराल, तुमचे सांधे मोकळे होतील, तेव्हा मग तुम्ही सूर्यनमस्कार खूप चांगल्या प्रकारे करू शकता. म्हणून सूर्यनमस्कार हे तिसऱ्या आठवड्यापासून मग पुढे सलग घेतले जातात. आणि मग चौथ्या आठवड्यामध्ये पुन्हा आपलं थोडंसं रिपिटेशन असतं, काही मेडिटेशन होतात. तर असा हा एकूण आपल्या वर्गाचा एक पॅटर्न आहे, 1 महिन्याचा ठरलेला आणि त्याप्रमाणेच आपण पुढे जातो. आणि मग नेक्स्ट महिन्यामध्ये तुम्ही सराव, जे तुम्ही या महिन्यात शिकलात त्याचा सराव किंवा त्याची प्रॅक्टिस म्हणून तुम्ही पुढचा महिना एक नक्कीच जॉइन करावा. कारण की एका महिन्यामध्ये कुठलंही नाव कळत नाही, कुठलंही आसन पटकन लक्षात राहत नाही. म्हणून हा प्रॅक्टिस म्हणून ॲटलीस्ट 2-3 महिने तरी तुम्ही हा सराव केला पाहिजे. आणि मग तुम्ही तुमचं करू शकता, असं माझं एक प्रामाणिक मत आहे. तर आता आपण वर्गाला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण ओंकार घेतो किंवा श्वसन मार्ग शुद्धी जी कपालभातीच्या आधीची प्रक्रिया आहे, ती आपण घेतो, जी डेमो क्लासमध्ये आपण पाहिलेली आहे. पण आज मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते, की ही कशी केली जाते आणि मग पुन्हा आपण सगळे एकत्रित करणार आहोत. तर कृपया ज्यांना शक्य असेल त्यांनी आपले व्हिडिओ ऑन ठेवायचे. म्हणजे मला तुम्ही करताना लक्षात येतं, की तुम्ही कुठे चुकताय किंवा कुठे तुमचं चुकीची कृती होते, हे तिथल्या तिथे करेक्शन करता येत जाईल. आणि व्हिडिओ किंवा कॅमेरा किंवा तुमचा जो डिव्हाइस आहे, तो एक असा सेट करून ठेवायचा, की आपल्याला 4 स्थितीमध्ये आसनं करायची असतात. बैठक स्थितीमध्ये उभं राहून, पाठीवर पडून आणि पोटावर पडून. तर ह्या 4ही स्थितीमध्ये तुम्ही व्यवस्थित मला दिसले पाहिजेत, अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो डिव्हाइस आहे, तो व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवा. बऱ्याचदा जेव्हा आपण उभं राहून करतो, तेव्हा फक्त पायच दिसतात किंवा झोपून करतो, तेव्हा पूर्ण आकृती तुमची दिसत नाही. म्हणून शक्यतो तरी डिव्हाइस असा व्यवस्थित सेट करून ठेवा, की जेणेकरून प्रत्येक स्थितीमध्ये तुम्ही मला नीट दिसाल. ठीक आहे? आणि वर्गाचे जे रेकॉर्डिंग्स आहेत, हे तुम्हाला महिन्याच्या शेवटी मिळतील. प्रत्येक दिवशी आपण रेकॉर्डिंग पाठवत नाही, शेवटी तुम्हाला मिळतील. ठीक आहे? तर आता आपण सुरू करूया. एक-एक गोष्ट मी सांगते आणि मग ते फक्त नीट लक्षात घ्या आणि मग आपण सगळे एकत्रित करूया. पहिला दिवस हा थोडासा आपला या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. तर सुरुवातीला आपण करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, जी आपल्याला एकेका नाकपुडीने करायची आहे. तर इथे जे डॉक्टर आहेत, ज्यांची एन्जिओप्लास्टी झालेली आहे, त्यांनी मात्र करणं शक्यतो तरी टाळा. जिथे आपण 10-15 स्ट्रोक देतो, तिथे तुम्ही ॲटलीस्ट 5 स्ट्रोक देण्याचा प्रयत्न करा. तिथेही अट्टाहास नसेल. तुमच्या क्षमतेप्रमाणे कृती करा. त्याच्यानंतर जेव्हा आपण ही श्वसन मार्ग शुद्धी करतो, त्याचं अजून एक कॉन्ट्राइंडिकेशन असं आहे, की जर कुणाला सायनसचा त्रास असेल किंवा नाकाचं हाड वाढलं असेल, ॲलर्जीचा त्रास असेल, आपल्याला शिंका येते, म्हणजे कधी-कधी मॉर्निंग नॉशिया असतो, उठल्यावरती खूप साऱ्या शिंका येतात. तर ते जर आत्ता या क्षणी जर तो त्रास होत असेल, तर मात्र टाळायचं आहे. ठीक आहे? तर याचे फायदे काय आहेत? पुन्हा एकदा हे प्रिव्हेंटिव्ह ही जी कृती आहे ती. म्हणजेच तुम्हाला भविष्यामध्ये कुठलेही श्वसनाचे जे आजार आहेत, ते न होण्यासाठी किंवा पुढे आपली जी
श्वसन मार्ग जो आहे आपला, जो ज्याला आपण रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणतो आपला, तर तो जो आहे त्याचं आरोग्य जे आहे ते व्यवस्थित राहण्यासाठी ही श्वसन मार्ग शुद्धी केली जाते. आणि त्याचबरोबर त्याच्या पुढची जी कृती आहे ती म्हणजे कपालभातीची, जी ऍडव्हान्स कृती आहे. तर याच्याने ऑफकोर्स म्हणजे तुमचं संपूर्ण जे शरीराचं जो तेज आहे, भाती म्हणजे चमकणं, तर ते एक छान असं तेज येतं तुमच्या चेहऱ्यावरती, तुमच्या संपूर्ण आरोग्यावरती. तर आता आपण बघणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. तर साधी बैठक घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. सुरुवातीला आज आपण जी करणार आहोत तेव्हा आपण आपला उजवा जो हात आहे तो आपल्या पोटावर ठेवणार. अशा प्रकारे एकेका नाकपुडीने आपल्याला ही कृती करायची आहे. आधी मी डेमो दाखवते आणि तो बघून घ्या आणि मग आपण सगळ्या कृती एकत्रित करूया. हं? तर उजवा हात जो आहे तो आपल्या पोटावर ठेवायचा. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करायची. आता आपल्याला उजवीने आपली डावी नाकपुडी बंद केली आहे, त्यामुळे इथला जो आपला श्वास घेण्याची जी कृती आहे ती स्टॉप होते. मग आपण उजवीने श्वास घेतो, बरोबर? मग ह्या उजवीने आपल्याला एक श्वास भरून घ्यायचा. आपलं पोट हळूहळू बाहेर येतं आणि हा घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडायचा आणि पोटाला आतमध्ये स्ट्रोक द्यायचा, इनवर्ड स्ट्रोक. शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला कृती व्यवस्थित दिसेल आणि जी पोटाची हालचाल आहे ती नीट दिसेल. पुन्हा एकदा सांगते बघा. एक श्वास भरून घ्यायचा, पोट बाहेर येतं आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडायचा. फोर्सफुली एक्झलेशन. अशा प्रकारे. आता ज्यांना पुन्हा एकदा स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे त्यांनी जो फोर्सफुली आपण एक्झलेशन करणार आहोत ते करताना थोडंसं काळजी घ्या म्हणजे तुम्हाला कुठेही धक्का बसणार नाही त्याची काळजी घ्या. ठीक आहे? पुन्हा एकदा दाखवते बघा. एक श्वास भरून घ्यायचा. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडायचा. बरोबर. आता हा स्पीड जो आहे ना, आपण साधारण एकदम रॅपिडली करतो. तर सुरुवातीला आधी स्लो करा आणि मग एकदा आपली त्याच्यामध्ये कमांड बसली, आपल्याला एकदा तो सराव झाला, सवय झाली, की मग थोडासा स्पीड वाढवायचा. सुरुवातीला अगदी शॉर्टमध्ये करा. ठीक आहे? बरं आता हा जो आपण फोर्सफुली श्वास जो सोडतो तो कसा सोडायचा? आपण मेणबत्ती जसं लावली आणि ती विझवतो ना आणि जोरात फुंकर मारतो. अशा प्रकारे आपल्याला हा श्वास सोडायचा आहे. फक्त तो आपण नाकाने सोडणार आहोत. इथे आपण तोंडाचा वापर न करता नाकाने फोर्सफुली हवा बाहेर सोडायची. ठीक आहे? सुरू करूया आता सगळ्यांनी. आपला उजवा हात पोटावर ठेवा आणि डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करा. आता प्रत्येकाला कृती समजली आहे. त्यामुळे डोळे मिटून घ्यायला हरकत नाहीये. डोळे मिटून घ्या सगळ्यांनी. हां. आणि आता मी काउंट करीन. 10 अंक काउंट करीन. तेवढे आपल्याला स्ट्रोक द्यायचे आहेत आपल्या पोटाला. डोळे मिटून घ्या. खांदे रिलॅक्स करा. चेहरा शांत ठेवा. उजवीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. 1. हा आपला एक आवर्तन झालं. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडूया. 2. अशी आपण अजून 10 आवर्तनं करूया. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. परफेक्ट. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. डोळे मिटलेले तसेच आहेत आणि आता आपले जाळीव उजव्या नाकपुडीकडे घेऊन जा. तिथे श्वसन मार्गात काही बदल जाणवतोय का त्याकडे लक्ष द्या. डावा हात गुडघ्यावर ठेवा. उजवा हात सुद्धा गुडघ्यावर आणि डोळे मिटून काही सेकंद फक्त याचा अनुभव घ्या की आपण जी ही नवीन कृती केली नवीन साधकांनी त्याच्यामध्ये आपल्याला काही फरक जाणवतोय का, बदल जाणवतोय का, त्याची अनुभूती घेऊया. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. आता उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावा हात आपल्या पोटावरती. डोळे पुन्हा एकदा सगळ्यांनी मिटून घ्यायचे. आणि आता डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येतंय. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडा. पोटाला आतमध्ये झटका. 1, 2,
3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके. दोन्ही हात गुडघ्यांवरती. पुन्हा डोळे मिटून जाणीव डाव्या नाकपुडीकडे. आपल्या श्वसन मार्गात जो काही बदल जाणवतोय त्याची अनुभूती घेऊया. डोळे मिटून पुन्हा एकदा आंतरिक सजगता. बरं, आता इथे बघा तुम्हाला काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळायच्या आहेत श्वसन मार्ग शुद्धी करताना. ते म्हणजेच आपल्या शोल्डरची हालचाल होता कामा नये. म्हणजे आपल्याला शोल्डर कुठेही असे मागे वगैरे करायचे नाहीयेत. फक्त जाणीवपूर्वक जी हालचाल आहे ती आपल्या स्टमक मध्ये होईल. आपल्याला आपल्या पोटाला इनवर्ट स्ट्रोक द्यायचा आहे. ठीक आहे. आज पहिला दिवस आहे त्यामुळे ह्या सगळ्या म्हणजे नवीन साधक आहेत तर त्यांच्या बाबतीमध्ये ह्या थोड्याशा होऊ शकतात. म्हणजे अगदी मायन्यूट ज्या आपण चुका म्हणू शकतो त्या होऊ शकतात. कारण की पहिलाच दिवस आहे, पहिल्यांदा कृती करतोय म्हणून. फक्त आता याच्या पुढे लक्षात ठेवायचं की आपल्याला फक्त जी हालचाल आहे ती कॉन्शियसली जाणीवपूर्वक फक्त पोटाच्या भागामध्ये करायची आहे. ठीक आहे. आपल्याला कुठेही शोल्डर असे मागे पुढे करायचे नाहीयेत किंवा त्याच्यामध्ये कुठेही असा स्टिफनेस पण आणायचा नाहीये. एकदम रिलॅक्स होऊन करायची आहे. श्वसन मार्ग शुद्धीनंतर आपण करतो नेत्रशुद्धी. म्हणजे आपल्या डोळ्यांची शुद्धी. तर ही नेत्रशुद्धी जी आहे ही आपण नेहमीच घेत नाही. आपल्या आठवड्यातून एकदा किंवा दोनदा अशीच ही कृती होते. तर इथे ओमची प्रतिमा इथे तुम्हाला समोर दिसते. मी दाखवते. ह्याचं पण मी एक्सप्लेनेशन देते आणि मग आपण पुन्हा सगळे एकत्रित करूया. सॉरी. एक मिनिट हा, तुम्ही लोक मला दिसत नाही. बरं, आता इथे तुम्हाला ही ओमची प्रतिमा दिसतेय. तर ह्या ओमच्या प्रतिमेकडे एकदा तुम्हाला उघड्या डोळ्यांनी त्याचं निरीक्षण करायचंय. म्हणजेच आपल्याला शारीरिक पातळीवरती स्थिर व्हायचंय जेव्हा आपण ह्या ओमचं उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करतो त्यावेळेला. ज्याला बहिर त्राटक असं म्हणतात. नेत्रशुद्धीमधला हा पहिला प्रकार. त्यानंतर हीच ओमची प्रतिमा तुम्हाला बंद डोळ्यांनी तुमच्या आयब्रो सेंटरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्याला अंतर्त्राटक असं म्हणतात. म्हणजे ही मनाची शुद्धी होते. शरीराची शुद्धी उघड्या डोळ्यांनी जेव्हा आपण ह्या ओमचं निरीक्षण करतो त्यावेळेला आणि त्यानंतर बंद डोळ्यांनी जेव्हा आपण हाच ओम आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहतो तेव्हा आपल्या मनाची शुद्धी होते. म्हणजे आपण साधनेसाठी शरीर आणि मनाने स्थिर व्हायला सुरुवात होते. बघा, जेव्हा आपण साधनेला बसतो तेव्हा खूप सारे विचार असतात डोक्यामध्ये. पुढे काय करायचंय, ऑफिसला जायचंय, घरची कामं, व्हॉटएव्हर आपली जी काही असतात ते सतत विचार असतात. तर हे थोडेसे बाजूला सारून आपल्याला आपल्या साधनेसाठी जो आपण हा वेळ काढतो 1 तास, तो स्थिर होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण शरीर आणि मनाने स्थिर होण्यासाठी या सगळ्या कृती करतो. तर सुरुवातीला बहिर्त्राटक म्हणजे उघड्या डोळ्यांनी ओमचं निरीक्षण आणि त्याच्यानंतर अंतर्त्राटक बंद डोळ्यांनी ह्या ओमचं निरीक्षण. हे झाल्यानंतर आपण करतो वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. तर हा पहिला जो उच्चार असतो हा उच्च पट्टीतला असतो. अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला जो ओम आहे आणि जो आपण त्याचा उच्चार करतो याच्यामध्ये अकाराचं जे प्रमाण आहे पहिल्या उच्चारामध्ये हे उच्च म्हणजे खणखणीत स्वरातलं असतं. आळस झटकून टाकणारा हा पहिला उच्चार असतो. बेंबीच्या देठापासून आपल्याला हा पहिला उच्चार करायचा असतो. पुढे दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला अकार आणि मकार समप्रमाणामध्ये. तिसरा जो उच्चार करतो याच्यामध्ये आपल्याला अचं जे प्रमाण आहे हे 20% असेल आणि मकार जो आहे हा लांबवलेला असतो. तर याच्यामध्ये तुमच्या आवाजाची पातळी अगदी लो पिचला येते. म्हणजे अगदी खालच्या स्वरातला आपल्याला हा ओंकार करायचा असतो. आणि मग चौथा उच्चार जो मानसिक, जो आपल्याला शरीराकडून मनाकडे नेणारा हा चौथा उच्चार, आपल्याला स्वतःमध्ये स्थिर करणारा हा चौथा उच्चार जो म्हणजे मानसिक. तर मी हे 4ही किंवा 3ही उच्चार तुम्हाला करून दाखवते
आणि मग पुन्हा आपण एकत्रित करणार आहोत. बरं. तर हे उच्चार करायच्या वेळेला आपल्याला हातांची ज्ञानमुद्रा करायची असते. म्हणजे हे बघा, अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळवून घ्यायची, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आणि दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पुन्हा आपल्याला असे हात ताठ न ठेवता आपल्याला हाताची कोपरं शरीराच्या जवळ ठेवायचे. हात ताठ ठेवले तर पाठीच्या मणक्यावरती थोडंसं प्रेशर येतं. म्हणून शक्यतो तरी आपले हात असे ताठ न ठेवता हाताची कोपरं शरीराच्या जवळ अशा प्रकारे ठेवायचे. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा मी तुम्हाला हे उच्चार करून दाखवते आणि मग आपण एकत्रित करणार आहोतच सगळे उच्चार. दुसरं म्हणजे त्याच्यानंतर आपण करतो प्रार्थना. ओंकाराची प्रार्थना मी ग्रुपवरती शेअर करीन, जी आपल्याला नेहमी बोलायची आहे. ओंकार साधना किंवा ओमचं महत्व काय आहे, आपण तो का म्हणून पहिल्यांदा करतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मी तुम्हाला ग्रुपवरती मेसेज करून टाकणार आहे. इथे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आपण शक्यतो तरी जास्त प्रॅक्टिकलकडेच फोकस करणार आहोत. त्यामुळे ओंकाराचं महत्व, त्याच्या कंपनांचं महत्व हे सगळं मी तुम्हाला ग्रुपवरती मेसेजमध्ये टाकेन. ठीक आहे. पुढे मग आपण करतो नमन मुद्रा. तर ही नमन मुद्रा करताना ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, त्याचबरोबर ज्यांची हृदयविकारासंबंधी ज्या काही ट्रीटमेंट चालू आहेत किंवा एंजिओप्लास्टी एंजिओग्राफी झाली असेल, त्यांनी ही नमन मुद्रा करणं टाळायचं आहे. ठीक आहे. तर ही नमन मुद्रा आपण वर्गाच्या सुरुवातीला, प्रार्थनेच्या नंतर आणि शेवटी करतो. तर ही का करावी? आपण ज्या कुठल्या तत्वाला मानतो, त्या तत्वापुढे नतमस्तक होणं. म्हणजे इथे थोडंसं आपल्यामधला जो अहंभाव आहे, अभिमान आहे, तो थोडासा बाजूला सारून अगदी समर्पण कृतीने आपण हा स्वतःला 1 तास देतोय. तर त्यासाठी ह्या नमन मुद्रा आपल्याला करायच्या असतात. तर मी ही दाखवते कशी केली जाते. मग आपण सगळे एकत्रित करणार आहोत आणि त्यावेळेला मी तुम्हाला गाईड करेन. तर आधी बघून घ्या ही नमन मुद्रा कशी केली जाते आणि त्याच्यानंतर आपण पुढे सगळ्या कृती सलग करूया. तर नमन मुद्रा करताना दोन्ही हात जोडलेले हात आपल्या अशा हृदयापाशी असतील. बघा, हाताची कोपरं कुठेही आपल्याला अशी खाली किंवा जास्त वर न करता समांतर ठेवायची आहे. खांदे रिलॅक्स ठेवायचे. आता हे जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे आणि मग आपापल्या क्षमतेने पुढे झुकायचं. बघा, हेही दाखवते, मग आपण एकत्रित करायचं. मी थोडीशी क्रॉस होतीये, तुम्हाला नीट दिसलं पाहिजे म्हणून. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं. बघा, इथे कुठेही सीटचा भाग उचललेला नाहीये. जोडलेले हात, कपाळ हे पूर्णपणे जमिनीवरती नेण्याचा प्रयत्न करायचा. कुठेही आपल्याला असं सीट उचलून ही कृती करायची नाहीये. आपण पूर्णपणे आपल्या पायाचा जो पोश्चर आहे हा पूर्णपणे जमिनीवर असेल. फक्त जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. सुरुवातीला जेव्हा आपण ही नमन मुद्रा करतो, तेव्हा मनामध्ये भक्तिभाव आणि त्या तत्वासमोर नतमस्तक होऊन त्याचे आशीर्वाद घ्यायचे साधनेसाठी. आणि शेवटी समर्पण. उलटचाल करताना हळूहळू तिथल्या तिथेच आपल्याला सरळ व्हायचं आणि जोडलेले हात पुन्हा हृदयापाशी. आता समजा जर कुणाचा सीटचा भाग उचलला जात असेल किंवा कुणाची कॅपॅसिटी फक्त एवढीच असेल, एवढंच पुढे झुकता येतं, चालेल, हरकत नाहीये. फक्त हलकीशी मान पुढे झुकवायची. लक्षात ठेवायचं, फक्त आपल्याला सीट उचलून द्यायची नाहीये. तुम्हाला सीट न उचलता जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुका. एवढं आलं तरी हरकत नाहीये. पण आपला एक टार्गेट ठेवायचं की आपले जोडलेले हात आणि कपाळ हे जमिनीपर्यंत पोचले पाहिजे. हा आपला टार्गेट असेल. ठीक आहे. आणि मग सावकाश हळूहळू उलटचाल करायची आणि जोडलेले हात हृदयापाशी. लक्षात आलंय? करूया आता आपण ह्या सगळ्या कृती एकत्रित. पहिला दिवस हा थोडासा ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यामध्ये जातो आणि मग आपली जी सुरुवात आहे ती व्यवस्थित कंटिन्यू मध्ये होऊन जाते. तर मी इथे शेअर करते. 1 मिनिट.
तर ही आहे आपली प्रार्थना. सॉरी, हा आहे ओंकार. दिसतोय ना प्रत्येकाला? आणि ही आहे आपली प्रार्थना, जी आपल्याला वर्गाच्या सुरुवातीला बोलायची आहे. हा प्राणायामाचा श्लोक आपण सेकंड वीक पासून घेणार. आणि हा आहे आपला शांतीपाठ. हे मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करेन. तर आता आपण करूया नेत्रशुद्धी. साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. पाठीचा कणा सरळ ठेवा. मान मध्यभागी, नजर समोर असलेल्या ओमकडे. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्या. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारी, असा माऊलींनी वर्णन केलेला गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम, अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. असं म्हटलं जातं की पृथ्वीवर जेव्हा सजीव सृष्टी अस्तित्वात नव्हती, तेव्हा एक नाद, एक ध्वनी अस्तित्वात होता. तो ध्वनी म्हणजेच हा ओम. त्याचं उघड्या डोळ्यांनी आपण निरीक्षण करतोय, एकटक नजरेने. शरीराने स्थिर होतोय. अलगद डोळे मिटून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश, असं संत तुकारामांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि लय असा हा सर्वसमावेशक ओम, त्याचं मनन, स्मरण आणि चिंतन. ओम दिसेल न दिसेल, पण मनात ओमचे विचार, ओमचं मनन आणि ओमचं चिंतन आपण करतोय. मनाची शुद्धी, अंतर्त्राटक. करणार आहोत वाणी शुद्धी. पहिला उच्चार हा खणखणीत स्वरातला असेल. आधी मी करते, मग माझ्या मागोमाग आपणही करा. खणखणीत स्वरातला बिंबीच्या देठापासूनचा हा पहिला उच्चार. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना मोठ्याने ओंकार करायचा. अचं प्रमाण हे 80% आहे आणि मचं प्रमाण हे 20% आहे या उच्चारामध्ये. आता आपण सगळे एकत्रित हा पहिला उच्चार करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्च पटीतला ओंकार. शरीरामधला आळस झटकून टाकणारा, मरगळ नाहीशी करणारा हा पहिला उच्चार, त्याच्या कंपनांची अनुभूती घेऊया. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला असणार आहे. अकार आणि मकार समप्रमाणात. सुरुवातीला मी करते, मग आपण करा. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना ओंकार. सगळ्यांनी एकत्रित करूया. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला.
एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत ओंकार. ओ. मध्यम पट्टीतल्या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती घेऊया. तिसरा उच्चार हा अगदी लो पिच मधला खालच्या स्वरातला अकाराचं प्रमाण हे 20% असेल आणि मकार हा 80% लांबवलेला. सुरुवातीला मी करते, मग माझ्या मागून आपण करा. एक श्वास भरून घेऊन ओ. सगळ्यांनी एकत्रित हा तिसरा उच्चार करूया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडताना ओंकार. ओ. काही क्षण शांत. चौथा उच्चार हा मानसिक असेल, याला कोणतंही प्रमाण नाहीये. हा आपण सगळ्यांनी एकत्रित करणार आहोत. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. शरीराकडून मनाकडे नेणारा हा आपला चौथा उच्चार. सगळ्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा, शरीराकडून मनाकडे नेणारा हा मानसिक उच्चार. शरीर मनाने आपण स्थिर होत चाललो. करणार आहोत आपण प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचेत. प्रार्थना समोर दिसत आहे. डोळे मिटलेलेच ठेवा. माझ्या मागोमाग आपण बोला. ओंकारं बिंदुसंयुक्तम् ओंकारं बिंदुसंयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. या प्रार्थनेचा भावार्थ असा आहे की योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात, अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. माझ्या साधनेची सुरुवात या ओमच्या आशीर्वादाने मी करत आहे. आता जोडलेले हात आपल्या डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. मगाशी जसं सांगितलंय त्याप्रमाणे ज्यांना पाठीचे त्रास आहे त्यांनी पुढे झुकायचं नाही. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्या सगळ्यांनी. बरोबर. आणि आता आपापल्या क्षमतेने हळूहळू कमरेतनं पुढे व्हा. तुमचे जोडलेले हात आणि कपाळ सीटचा भाग न उचलता जमिनीवर आणण्याचा प्रयत्न करा. सीटचा भाग उचलला जात असेल तर जेवढी क्षमता आहे तेवढंच पुढे या आणि या ओमचे आशीर्वाद घ्या. मनामध्ये लीन भाव आणि भक्तिभाव असेल. एक श्वास थांबल्यानंतर हळूहळू कमरेतनं सरळ व्हायचं. छान. जोडलेले हात आता सावकाश खाली घ्या. हातांच्या तळव्यांचे घर्षण करा. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्या. सावकाश डोळे. हरिओम. तर अशा प्रकारे आपण एक एक स्टेप पुढे जातो आपल्या या साधनेच्या प्रवासामध्ये. तर आता दोन्ही पाय समोर करा.
बराच वेळ आपण जवळजवळ अर्धा तास अशीच मांडी घालून बसूया. त्यामुळे थोडेसे पाय सरळ करा, पावलांमध्ये थोडीशी हालचाल करा. आता प्रत्येकाने कॅमेरा अगदी व्यवस्थित ठेवा, म्हणजे मला ऍटलीस्ट तुमचे पाय दिसले पाहिजे सगळ्यांचे. दोन्ही पाय जुळवून घ्या, दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. हा, आणि आता दोन्हीही पावलांच्या पाचही बोटांमध्ये एकत्रित ताण आणा आणि ते रिलॅक्स करा. पाय जुळवून घ्या, एकमेकांच्या जवळ घ्या दोन्ही पाय. आणि दोन्हीही पावलांच्या पाचही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण आणा, स्ट्रेच करा आणि रिलॅक्स करा. पावलं ताणायची आहेत, पावलांची बोटं, आणि रिलॅक्स करायची. बोटं ताणा, सेपरेट करा आणि रिलॅक्स करा. बरोबर, सेपरेट करा, रिलॅक्स करा. आता चवड्याचा भाग फोल्ड करूया. अंगठा आतमध्ये घ्यायचा सुरुवातीला, मग त्यावर 4 बोटं फोल्ड करायची, मग ओपन करायचं, मग 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. अशा प्रकारे कृती करा, अगदी सावकाश. तुमच्या पावलाच्या बोटांमध्ये जे छोटे छोटे जॉईंट्स आहेत ते मोकळे होत आहेत त्याची जाणीव. अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं फोल्ड करा, बरोबर, ओपन करा, मग 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं दिसतंय. पुन्हा ओपन करायचं, अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं घट्ट मिटून घ्यायचे. आपण मूठ जशी वळतो ना, तशीच पावलाची जी ही बोटं आहेत ती तशी आपल्याला वळून घ्यायची. मग पुन्हा ओपन करायचं आणि मग 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. बरोबर. आता ओपन करा, पावलं रिलॅक्स करा. नकळत बघा, जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपले गुडघ्यांचे स्नायू आहेत ना, ते आपले नकळत कॉन्ट्रॅक्ट होतात. पण तसं न करता आपल्याला रिलॅक्स होऊन करायचंय. पुन्हा दोन्ही पावलं जुळवून घ्या, अँकल जॉईंट मधून पाऊल स्वतःकडे घ्या आणि जमिनीकडे ताणा. स्वतःकडे घ्या, जमिनीकडे ताणा. स्वतःकडे घ्या, परफेक्ट, जमिनीकडे ताणायचंय. बरं, आता ज्यांनी पावलामध्ये अंतर घेतलं त्यांनी शक्यतो अजून पाय जवळ घ्या. अश्विनी ते. हा, बरं, तुमच्या जर पाठीला असं वाटतंय की स्ट्रेच येतोय, तर तुम्ही ना मागे भिंतीला टेकून बसा किंवा सोफ्यावर बसा आणि ही कृती केली तरीही चालेल. ठीक आहे अश्विनी ते, कारण की तुम्हाला तो त्रास आहे म्हणून. स्वतःकडे खेचून घ्यायची, जमिनीकडे ताणायची. बरोबर. मध्ये येऊन थांबूया आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, बरं, आता हे करताना पायाची करंगळी खाली जमिनीकडे जाऊ देत, दोन्हीही पावलांची. 2, उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवतोय. 3, बरोबर, छान. 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा आणि डावीकडून उजवीकडे 5 वेळा करूया. अँटी क्लॉकवाईज रोटेशन 5 वेळेला. 1, 2, 3, 4 आणि 5. परफेक्ट. 5 वेळा झालं की थांबा, 5 वेळा झालं की थांबा. आता जो आपला उजवा पाय जो आपण सरळ केलाय तो फोल्ड करा आणि त्याचं पाऊल जे आहे ते डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येऊ देत. हा, बरोबर. आता इथे सुद्धा तुम्हाला पाठीचा कणा, डावा पाय सरळ ठेवा. ज्यांनी फोल्ड केलाय डावा पाय तो सरळ करा. येस, हा, बरोबर. डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्या. डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलाच्या बोटांमध्ये गुंफून घ्या आणि मगाशी जे आपण अँकल जॉईंट्स केलं तोच प्रकार आपण पुन्हा करूया. क्लॉकवाईज फिरवून घ्या, फक्त उजवं पाऊल अँकल जॉईंट्स मधून. 1, 2, 3, पाऊल एकदम रिलॅक्स ठेवा. 4 आणि 5. बरोबर. 5 वेळेला विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. थांबायचं. हातांची बोटं जी आपण गुंफले ती सोडून द्या. आता हेच उजवं पाऊल थोडंसं वरच्या बाजूला घ्या, म्हणजे आपल्या ओटीपोटाजवळ येईल, डाव्या ओटीपोटाजवळ येईल. बरोबर. आपण करणार आहोत आता हाफ बटरफ्लाय. हे हाफ बटरफ्लाय मध्ये होतं काय की तुमचे हिप जॉईंट जे आहेत ते अधिक प्रमाणामध्ये इथे मोकळे व्हायला सुरुवात होते. तर आता आपला उजवा हात जो आहे तो उजव्या गुडघ्यावर ठेवा, पाठीचा कणा सरळ ठेवा, डाव्या हाताने उजवं पाऊल सपोर्टसाठी पकडून ठेवा. हा, आता बघा मी तुम्हाला दाखवते की आपल्याला गुडघा जास्तीत जास्त प्रेस करायचा आहे जमिनीकडे
आणि तो स्वतःकडे घ्यायचा. जमिनीकडे प्रेस करायचा आणि स्वतःकडे घ्यायचा. बरं, आता हे करताना आपल्याला कुठेही बघा, आता बऱ्याचशा जणांची अशी पुढे मागे हालचाल होतीये. तसं नाही करायचं. पुढे मागे हालचाल नका करू. पाठीचा कणा सरळ ठेवायचा. जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा आणि स्वतःकडे घ्या. पाठकणा आपल्याला पुढे मागे नाही करायचं. बघा, मी पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला. जमिनीकडे प्रेस करा, स्वतःकडे घ्या. जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे घ्यायचा. नकळत आपल्या पाठीची मुवमेंट होते, पण आपल्याला कॉन्शियसली पुन्हा एकदा पाठीचा मणक्यामध्ये कुठेही हालचाल न करता फक्त पाय गुडघ्याकडे, आपला जो गुडघा आहे तो जमिनीकडे प्रेस करायचा, स्वतःकडे घ्यायचा. योजना ताई, पुढे मागे नाही व्हायचं, सरळ बसायचं. बरं, आता असं वाटतंय की आपल्याला पुढे मागे आपण होतोय, तर थोडंसं भिंतीचा आधार घ्या, भिंतीला टेकून उभं राहा, भिंतीला टेकून बसा. म्हणजे तुम्हाला पाठकणा, म्हणजे तुमचा जो आहे पाठ, ती जास्त पुढे मागे होणार नाही. जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा, स्वतःकडे घ्या. 1, जमिनीकडे प्रेस, बरोबर, स्वतःकडे. बघा, जेव्हा आपण तो पुढे घेतो ना, तेव्हा नकळत आपण पण पुढे होतो. आपल्याला पुढे व्हायचं नाहीये, फक्त पायाला आपल्याला मुवमेंट करायची. स्वतःकडे घ्या, जमिनीकडे प्रेस करा, स्वतःकडे घ्या, जमिनीकडे प्रेस करा. ऋषिकेश दादा, थोडस आपल्याला हालचाल करताना पुढे मागे व्हायचं नाहीये. स्वतःकडे घ्या, जमिनीकडे प्रेस करा, स्वतःकडे घ्या, जमिनीकडे प्रेस करा. ओके. लक्षात आलंय की आपल्याला पुढे मागे व्हायचं नाहीये. शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा, म्हणजे तुम्हाला कृती नीट दिसेल. जमिनीकडे प्रेस करायचं, स्वतःकडे घ्यायचं. बघा, मी कुठेही अशी पुढे मागे होत नाहीये. सरळ बसायचं, जमिनीकडे आणि स्वतःकडे. ओके. आता आपण करूया क्रॅडल मुवमेंट. म्हणजे काय, तर जसं लहान बाळाला कसं जोजवतात त्याप्रमाणे ही कृती. तर हे करताना बघा, आपला पाय, जो उजवा पाय खाली आहे ना, तो थोडासा वर घ्यायचा. डाव्या हाताचा आधार उजव्या अँकलच्या खाली द्यायचा आणि उजवा हात आपल्या गुडघ्याच्या इथे. म्हणजे तुमचा जो पाय आहे तो सिलिंगला समांतर येतो. आता पुढची कृती बघा, मग आपण एकत्रित करूया. जास्तीत जास्त डावीकडे हिप जॉईंट्स मधून आपला पाय डावीकडे स्ट्रेच होईल, उजवा पाय, आणि मग उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. इथे पण आपल्या कमरेतून हालचाल होते, डावीकडे, उजवीकडे. ठीक आहे, लक्षात आलंय? बरोबर. करूया आता सगळ्यांनी. पाय थोडासा वर घ्या, डाव्या हाताचा आधार अँकलच्या खाली घ्या आणि उजवा हात आपल्या गुडघ्याच्या इथे घ्या. ठीक आहे, आता सुरू करूया. जास्तीत जास्त डावीकडे, उजवीकडे. 1, डावीकडे, उजवीकडे. 2, परफेक्ट. डावीकडे, उजवीकडे. 3. हे खूप छान केलंय सगळ्यांनी. डावीकडे, उजवीकडे. लहान बाळाला आपल्याला फार आवड असते, जसं आपण त्याला जोजवतो त्याचप्रमाणे ही कृती. बरोबर, डावीकडे, उजवीकडे. परफेक्ट. पाठीतनं मात्र सरळ बसायचं. छान. थांबायचंय. सावकाश आधी पाऊल मांडीवर ठेवा आणि मग उजवा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. मान, दोन्ही हात मागे, बघा अशा प्रकारे मान मागे सैल करा. आता इथे तुमची जाणीव उजव्या पायाकडे घेऊन जा. उजवा पाय थोडासा जड जाणवेल आणि डावा पाय हलका असेल. आता आपण ह्या सगळ्या कृती डाव्या पायाने करूया. भगवद्गीतेत म्हटलंय, समत्वम योग उच्यते. म्हणजेच बॅलन्स राहिलं पाहिजे माणसाने. आता आपण उजव्या पायाने केल्या, तर ह्या सगळ्या कृती डाव्या पायाने सुद्धा करूया. पुन्हा दोन्ही पाय जुळवून घ्या. डावं पाऊल उजव्या मांडीच्या बाहेर घ्या. पाय फोल्ड करून डावं पाऊल उजव्या मांडीच्या बाहेर. उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्या. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1, थोडंसं पाऊल बाहेर आलं ना की बरोबर रोटेशन होतं अँकल जॉईंट मधून. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजून. 1, 2, 3, 4 आणि 5. थांबायचं. 5 वेळा झालं, दोन्ही बाजूने की थांबा. आता हेच डावं पाऊल थोडंसं उजव्या ओटीपोटाच्या जवळ त्याची टाच येऊ देत. पण आता हा बघा पोश्चर कसा ठेवायचा. थोडंसं पाऊल जर तुम्ही हलकसं थोडंसं असं खालच्या बाजूला आणलं ना, की तुमची जी मुवमेंट आहे ना पायाची, ती थोडीशी अजून सहज होईल.
एकदम असं वरती न घेता हलकशी आपली टाच ही थोडीशी खालच्या बाजूला येते. उजवा पाय सरळ ठेवा. जसं मगाशी सांगितलंय त्याप्रमाणे पाठीमधून आपल्याला पुढे मागे न होता फक्त आपल्या मांडीमध्ये हालचाल होईल याकडे लक्ष द्यायचं. हा, आता डावा हात डाव्या गुडघ्यावर, डावा गुडघा जमिनीकडे प्रेस करा. पाठ सरळ ठेवा, फक्त आधी जमिनीकडे प्रेस करा आणि मग स्वतःकडे घ्या. येस, जमिनीकडे प्रेस करा, स्वतःकडे घ्या. जमिनीकडे प्रेस करा, स्वतःकडे घ्या. ओके, जमिनीकडे प्रेस करा, स्वतःकडे घ्या. छान. मगासपेक्षा आता जरा व्यवस्थित होतंय सगळ्यांचं. बरोबर, जमिनीकडे प्रेस करा, स्वतःकडे घ्या. जमिनीकडे, स्वतःकडे, जमिनीकडे, स्वतःकडे. बरोबर, अजून एकदा करूया. जमिनीकडे प्रेस करूया आणि स्वतःकडे घेऊया. थांबायचंय. करूया क्रॅलिंग मुवमेंट. जसं मगाशी लहान बाळाचं जोजवणं केलं त्याचप्रमाणे ही विरुद्ध बाजूने कृती. उजव्या हाताचा आधार डाव्या अँकल खाली द्या. थोडासा पाय आपण वर उचललाय. डाव्या हाताचा आधार डाव्या गुडघ्याच्या इथे आणि आता जास्तीत जास्त हिप जॉईंट मधून डावा पाय उजवीकडे आणि डावीकडे. 1, उजवीकडे, डावीकडे. 2, उजवीकडे, डावीकडे. 3, उजवीकडे, डावीकडे. 4, उजवीकडे, डावीकडे. 5 वेळा झालं की थांबा. आपला डावा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. दोन्ही पाय समोर करा आणि विश्रांती. ओके, नो प्रॉब्लेम सुप्रियाताई. विश्रांती. आता सगळ्यांनी एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. सगळ्यांनी एका कुशीला वळायचं अशा प्रकारे आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्हीही पायांमध्ये पुरेसं अंतर. ज्यांना आता पाठीचा त्रास आहे, पाठकण्यावरती जर प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर मात्र तुम्ही भिंतीला टेकून बसलात तरीही चालेल. हा, अश्विनीताई, जर तुम्हाला जास्त प्रेशर आल्यासारखं वाटलं तर. दोन्हीही पायांमध्ये अंतर, हातामध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी आणि डोळे मिटून घ्या. डोळे मिटून घ्यायचे आणि आपण आता 1 तास जे काही ऐकलं ते सगळं मनातल्या मनात त्याचं रिपिटेशन करूया. आपल्या वर्गाची सुरुवात कशी होते, आपण श्वसन मार्ग शुद्धी कशी केली, ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन, हे करताना आपल्याला काही वेगळं जाणवलं का, आपल्याला किती समाधान वाटलं, हे आपलं आपण तपासूया. ह्या सगळ्याचा मनातल्या मनात आपण मागोवा घेतोय. त्यानंतर आपण ओमचं निरीक्षण केलं, की ओंकार साधना, ओमचे उच्चार, या सगळ्या गोष्टी मनातल्या मनात आपण त्याचा मागोवा घेऊया. आपण ज्या उद्देशाने हा वर्ग जॉईन केलाय तो उद्देश आपल्या डोळ्यासमोर असू दे आणि त्यासाठी आपण यथाशक्ती प्रयत्न करणार आहोत. ही सगळी भावना आपल्या मनामध्ये. डोळे मिटलेले आहेत. आपल्या टाचा आतल्या बाजूला आहे. दोन्ही पायांच्या, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आहेत. दोन्ही पायांमध्ये आपण कम्फर्टेबल डिस्टन्स घेतले. दोन्ही हात शरीरापासून लांब आहे. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी आहे आणि डोळे मिटून घेतले. शरीराने आपण स्थिर होतोय, शिथिल होतोय. जसं मगाशी मी म्हणाले की आपला जो उद्देश आहे या वर्गाचा, ज्या उद्देशाने आपण हा वर्ग जॉईन केलाय, व्याधी निवारणासाठी, शारीरिक मानसिक स्वास्थ्यासाठी, हा उद्देश आपल्या डोळ्यासमोर आहे आणि त्यासाठी आपण यथाशक्ती प्रयत्न करतोय. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देह बंद डोळ्यांनी निरीक्षण करा. आपल्या शरीरामधला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे, आपल्या शरीरामधल्या सगळ्या सिस्टीम, सगळ्या संस्था त्या निरोगी आहेत.
त्यांचं काम अतिशय उत्तम चालू आहे. जाणीव श्वासाची, श्वास घेतोय सोडतोय. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू वर येत आहे. श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्हीही नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. श्वासाची गती संत आहे, लयबद्ध आहे. विचार आपोआप कमी झाले. मी माझा प्रत्येक श्वास घेताना प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे आणि माझा घेतलेला श्वास सोडताना मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या भीती, व्याधी, चिंता, काळजी मी बाहेर सोडून देत आहे. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे. ही सगळी एनर्जी माझ्या पेशींमध्ये चाललेली आहे आणि माझा श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये एक स्वतःला संकल्प घेऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आहे, व्याधी विरहित आहे. ते कायम असंच राहणार आहे आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. मनोमन आपले आई वडील, आद्य पुरुष, इष्टदेवता, कुलस्वामिनी, कुलदेवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया आणि आपल्या जीवनामधली उद्दिष्ट ध्येय यथाशक्ती प्रयत्नाने प्रामाणिकपणे आपण जी पूर्ण करणार आहोत त्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेऊया. हळूहळू आपल्या दोन्ही पावलांच्या आणि हातांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आपले दोन्ही पाय सावकाश एकमेकांच्या जवळ घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. एक हलकासा खेच द्या संपूर्ण शरीर. हात वरच्या बाजूने ताणा आणि आपली पावलं थोडीशी खालच्या बाजूने ताणा. आपण आजच्या दिवसासाठी प्रचंड सकाळ विश्वासाने तयार होतोय. संपूर्ण खेच द्यायचा आपल्या शरीराला. सावकाश हात खाली घ्या, डोळे मिटलेले तसेच ठेवा आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा आणि हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाशपणे डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. थोडा वेळ विश्रांती घ्यायची. पायामध्ये अंतर, मान मागे सैल सोडा. पाठीवर पडून जेव्हा आपण बैठक स्थितीमध्ये येतो तेव्हा आपला संपूर्ण ब्लड सर्क्युलेशन मध्ये एक जो प्रवाह आहे आपला तो थोडासा बदललेला असतो. पुन्हा एकदा पूर्ववत होतोय. त्यासाठी थोडा वेळ विश्रांती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन साधी मांडी घाला. शक्य असेल तर डोळे मिटलेले तसेच ठेवा. हातांची म्यान आणि चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असते. आपण ही जी साधना करतोय शारीरिक मानसिक आरोग्यासाठी त्याचा आनंद समाधान आपल्याला प्राप्त होतोय ही भावना आपल्या मनावर. जाणीव श्वासाची आहेच. करूया आपण 3 मकार लांबवलेले ओंकार. आपल्याला माहिती आता कृती अ चं प्रमाण हे 20% असेल आणि म चं प्रमाण हे 80% असेल. अगदी हळू आवाजामध्ये हे 3 उच्चार आपण लागोपाठ करूया. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहे. सगळ्यांनी एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपण हे ओंकार करूया.
ओम. श्वास भरून घेऊया. ओम. श्वास भरून घेऊया. ओम. काही क्षण शांत, नंतर एक सजगता. छान अशी सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करतेय. मन हलकं, शरीर हलकं झालंय, शांत झालंय. शांती पाठ एकत्रित करूया. डोळे मिटलेले तसेच ठेवा. माझ्या मागोमाग आपण हे बोलू. ओम पूर्णमद पूर्णमिदं. ओम पूर्णमद पूर्णमिदं. पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आपापल्या क्षमतेने पुढे झुका. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात, कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओम समर्पित, समर्पण भाव. आपला राग, द्वेष, अहंकार, आपले सगळे वाईट विचार, नकारात्मक विचार आपण ह्या ओमच्या चरणी सोडून देत आहोत आणि आत्मविश्वासाने, सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. हळूहळू सावकाश कमरेतनं सरळ व्हा. जोडलेले हात पुन्हा खाली येतील हृदयापाशी. हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करा. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्या. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आता वर्ग इथे संपन्न होतोय. धन्यवाद. बरं, तुम्हाला उद्या जमणार आहे का सगळ्यांना वर्गाला अटेंड होणं? तुम्हाला अंगठ्याने सांगा. जमेल का? ओके, ठीक आहे. मग उद्या आपण आपला एक वर्ग घेऊया, कारण की आपली थोडीशी कंटिन्युटी राहील म्हणून. ठीक आहे. मग उद्या आपण पुन्हा सुरू करूया आपलं वर्ग. सकाळी बरोबर 5:50ला जॉईन व्हा. मला आता पण लगेच दुसऱ्या वर्गाला जॉईन व्हायचंय. उद्याही माझा वर्ग आहे, पण आपली कंटिन्युटी एक राहावी म्हणून मी उद्या एक स्पेशल वर्ग घेते. मग आपण भेटूया उद्या सकाळी 5:50ला. हरिओम. जर काही कोणाच्या शंका असतील, काही विचारायचं असेल तर प्लीज मला तुम्ही पर्सनल मेसेज करा. आता मला दुसऱ्या वर्गावर जॉईन व्हायचंय. हरिओम. मी मीटिंग एंड करते. धन्यवाद सगळ्यांना. शुभ दिवस. भेटूया उद्या.